कधी-कधी आयुष्यात अशी काही घटनेची मालिका घडते, जी केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण गाव, तालुका आणि कधी-कधी जिल्ह्यालाही हादरवून टाकते. अशीच एक घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील लोक मसाला गावचे उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांच्या बाबतीत असंच घडलं. वय फक्त 38 वर्ष होतं. घर, कुटुंब, राजकारण, समाजकार्य हे सगळं हाताळणारा एक तरुण उपसरपंच अचानक मृतावस्थेत कारमध्ये सापडतो आणि त्यांच्या मृत्यूभोवती उभे राहतात असंख्य प्रश्न. मृत्यू, आत्महत्या आहे की कोणीतरी त्यांची हत्या करून तिला आत्महत्याचं रूप दिलं आहे? जर हत्या असेल तर कोणामागे कोणता हेतू दडलेला आहे? गोविंद जगन्नाथ बर्गे हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुका मसाला या छोट्या राजकीयदृष्ट्या सक्रिय गावचे उपसरपंच होते. गावात त्यांची प्रतिमा, मेहनती आणि राजकारणात त्यांचा चांगला प्रभाव होता. ग्रामपंचायतीच्या कामामध्ये सक्रिय सहभाग, लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध, त्यामुळे त्यांना गावात लोकप्रियता होती. पण या लोकप्रियतेचे मागे त्यांचं खाजगी आयुष्य मात्र तितकं स्थिर नव्हतं. घटनेच्या काही दिवस आधीपासूनच त्यांच्या आयुष्यात तणाव वाढू लागला होता. ते बार्शी तालुक्यातील पारगाव गावातील एका कला केंद्रात काम करणाऱ्या मुलीशी प्रेमसंबंधात होते. या यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात भेटवस्तू दिल्या. सोनं, 2.5 लाखाचा मोबाईल त्यांनी गिफ्ट दिला. पण हळूहळू या नात्यात मतभेद, वाद आणि अविश्वास वाढत गेला. यामुळे त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला. सोमवारी सकाळी गोविंद बर्गे आपल्या कारमधून घराबाहेर पडले. कुटुंबियांना त्यांनी खाजगी कारणास्तव बार्शीला जाणार असल्याचं सांगितलं. सोमवारी रात्री ते सासुरे गावाजवळील नित्य केंद्राच्या जवळ घरी गेले आणि अशी माहिती नंतर पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. मंगळवारी सकाळी सासुरे गावच्या शिवारात उभ्या असलेल्या कारमध्ये ग्रामस्थांचं लक्ष गेलं. गाडीत आत पाहिलं असता ड्रायव्हिंग सीटवर गोविंद बर्गे बसलेले होते, पण मृत अवस्थेत. त्यांच्या डोक्याला गोळी लागल्याची जखम होती. गाडीतच एक पिस्तूल पडलेली होती. हे दृश्य पाहून गावकऱ्यांचा थरकाप उडाला. लगेच पोलिसांना कळवण्यात आलं. घटनास्थळी सर्वप्रथम दाखल झाले वैराग्य पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे. त्यांनी पंचनामा केला. पिस्तूल ताब्यात घेण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पुढील तपास बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. आता सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न की हा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या? मृतदेहाजवळ पिस्तूल आढळली. गोळी डोक्याला लागलेली होती. म्हणजे स्वतःवर गोळी झाडल्यासारखं वाटत होतं. प्रेमसंबंधातील वाद, मानसिक तणाव यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी. कारमध्ये मृत होणे हा संशयास्पद प्रकार आहे. जर खरंच वाद झाला असेल तर समोरच्याने गोळी झाडली असण्याची देखील शक्यता आहे. कारमध्ये पिस्तूल ठेवून मृत आत्महत्येचं स्वरूप दिलं गेलं असावं, अशा अनेक शक्यता वर्तवल्या जात आहे. या प्रकरणाचा निकाल लागण्यासाठी पोलीस तपासात काही गोष्टी निर्णायक ठरणार आहेत. पिस्तुलीची मालकी हे पिस्तूल गोविंद बर्गे यांचं होतं का, की कोणीतरी दुसऱ्याने आणलं? पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गोळी जवळून झाडली की लांबून, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. या मृत्यूने संपूर्ण भागात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. काहींचं म्हणणं आहे की हा सगळा प्रकार प्रेमसंबंधातील तणावामुळे आत्महत्येचा प्रकार आहे. तर काहींचं म्हणणं आहे की हे राजकीय शत्रुतेमुळे झालेलं कटकारस्थान आहे. खरं काय आहे हे लवकरच समोर येईल. पोलीस तपास करत आहे. या घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.